अरे बापरे, कस काय? हा, ओव्हरफ्लो झालं का? मग घाटामध्ये बघा गाडी चालू आहे, भारी मजा येते. घाटात असले खड्डे नाहीत पाहिजेत फक्त. काही पण म्हणा, पण हे नगर रोडचे रोड वगैरे लय खराब आहेत. आणि मकबरा संपूर्ण जो कॉस्ट लागलेले 7.25 लाख रुपये 1661 मध्ये. 1661 मध्ये. हा, ताजमहल जसा बांधला तो शहाजहाननं बांधला, मुमताजसाठी बांधलेले. बरोबर. हे शहाजहानच्या मुलानं आपल्या आईसाठी बांधलेले. तिथं विसरलो होतो घरापाशी मी ट्रिप सेट करायचं. 0. आता इथून ट्रिप लावली आहे, तर बघूयात. ॲक्च्युली निघायचा टायमिंग 5 वाजताचा होता, पण कधी असं होतं आहे का जे प्लॅनिंग केलं आणि ते होणार आहे 5ला तर 5ला. तीन 4 महिने झाले ही राईड प्लॅन करत होतो, पण कामामुळं ह्याच्यामुळं काही ना काही ते मध्ये येणार. आता मध्ये निघालो होतो तर गाडीचं काम निघालं, मग गाडीशिवाय तर जाऊ शकत नाही, मग परत कॅन्सल. तर तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की आपण कुठं जाणार आहे. तरी पण मी एकदा तुम्हाला सांगतो की आपण औरंगाबादला जाणार आहे, संभाजीनगर औरंगाबादला जाणार आहे. खूप दिवसापासून इच्छा होती की इलोरा केव्ज एक्सप्लोअर करायचं. आपण व्हिडिओमध्ये वगैरे असं बघितलेलं आहे, पण असं समोरनं बघायचं होतं एकदा. तर बघू, मी पण बघतो, तुम्हाला पण दाखवतो. ॲक्च्युली लवकर निघलो असतो ना 5 वाजता जरा, तर जास्त रोड कवर झाला असता. फायनली आपण बायपासला पोचलोय. तर इथून राईट टर्न घेतला की डायरेक्ट हायवे लागतोय. मग हायवेला एकदा लागले की टेन्शन नाही, मग जोरात जाऊयात पुढं. वाघोली क्रॉस केलं ना, थोडं गर्दी कमी होती वाघोलीच्या पुढं. फुल कर. हाँ, अरे बापरे, कस काय? हा, ओव्हरफ्लो झालं का? मग साईडला घेतो जरा. हे काय नवीन बसुडी, आता पेट्रोल लीक करायला लागले. एवढ्या वेळ नव्हतं करत, आता काय झालं काय माहिती. अर्ध पेट्रोल इथंच लीक झालं. काय झाले नेमकं काय माहिती. पेट्रोल लीक करायला लागले पेट्रोल भरल्यावर. आता पुढं बघू, आता कुठं काय मॅकॅनिक वगैरे असेल तर त्याला दाखवावं लागेल. ओव्हरफ्लो झालं का काय झालं नेमकं कळलं नाही. बघूयात पुढं. आता एवढ्या सकाळी गॅरेज पण उघडे नसतील कुठं.
आता थांबावं लागेल कुठंतरी. अच्छा 10 मिनिटापासून गॅरेज शोधतोय, गॅरेज पण नाही भेटत आहे. आहेत पण बंद आहेत सगळे. एवढ्या सकाळी कुठून असणार आहे गॅरेज? सगळे बंद आहेत गॅरेज. इथं पण होतं एक, पण ते बंद आहे. पण लय लीक करायला लागले ते, थोडं पण नाही, भरपूर होत आहे. आता गॅरेज वगैरे उघडणार सगळे 10च्या नंतर. काय लीक झाले नेमकं काय माहिती. एवढा वेळ नव्हतं होत, पण ते आत्ता व्हायला लागले. पेट्रोल भरलं आणि ते लीक झालं. मी चेक केलं होतं घरनं पण निघताना. आता आपण रांजणगाव मध्ये हायवेला. हे बघा, हा काय जुगाड केलाय बघा. ते गाडीचं पेट्रोल लीक करत होतं. नंतर माझं ते काय म्हणतात ना, सगळं होचपूच झालं होतं. मी कॅमेरा चालूच केला नाही. 10:30 वाजता मी डायरेक्टली आता रांजणगावमध्ये तिथं काय व्हिडिओ चालू केला. आता नेमका सीन काय झाला, आपली जी गाडीची टाकी आहे त्याला कुठेतरी लिकेज झालं. मी मगाशी तुम्ही बघितलं असेल पेट्रोल पंपावर टाकी फुल केली होती आपण, तर तिथं पेट्रोल लीक व्हायला चालू झालं होतं. ते ॲक्च्युली काय झाले, टाकीलाच कुठेतरी लिकेज झालेलं आहे. एवढं लॉस आहे की आपल्याला जास्त पेट्रोल ठेवता येणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून ते आता तुम्हाला जी बॅग दाखवली ना मगाशी तिथं उतरून, तर ॲक्च्युली त्या बॅगेमध्ये मी पेट्रोलच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. ते जे आपण पेट्रोल भरलेलं त्या बाटल्यांमध्ये भरून त्या मागं बांधलेले. कारण ह्याच्यात जास्तीत जास्त 4-5 लिटरच्या वर पेट्रोल आता थांबू शकत नाही. म्हणजे जर आपण भरलं तर ते लीक होणार खालनं, म्हणून टाकून उपयोग नाही. मग आता प्लॅन असं केला की तो एक आता पुढच्या गावामधनं आहे ना, मी तिथून बॅग घेतली एक अशी बॅग आणि रस्सी घेतली आणि ते मागं बांधून टाकली. आता जिथं पुढं कमी होईल पेट्रोल तिथं ते भरत राहायचं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, जाऊ द्या. आता थोडा वेळ झाला होता मगाशी, थोडा मूड स्पॉईल झाला होता. पचपच चालली होती सगळी, काय करायचं काय नाही, पुढे जायचं का नको ते आलं होतं डोक्यात. पण एकदा निघालो आहे तर माघार नाही. भले ते असं पेट्रोल टाकत जाता येईल, पण जायचं एकदा ठरवलं तर ठरवलं. तर पेट्रोल टाकत का होणार जायचं तिथं. काय होत राहतं ते, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या. आता तुम्ही गाडी चालवताय म्हणलं, मशीन आहे ती, कधी ना कधी काही ना काही तर होत राहणार त्याच्यामध्ये. आपल्याला आता इथंच 10 वाजले, आपण आता ह्या टायमिंगपर्यंत तिथं पोचलो असतो. आपल्याला आता ऊन पण आलं, आता उन्हात चालवावं लागेल. माझा काय प्लॅन होता ॲक्च्युली, सकाळी लवकर निघाल तर उन्हाच्या अगोदर आपण तिथं पोचल. ही राईड पण खूप दिवसापासून प्लॅन करत होतो मी. नाही म्हणलं तर आता मला गोप्रो घेऊन मला वाटतं 3-4 महिने झाले. त्यानंतर म्हटलं गोप्रो घेतला की जाऊ, गोप्रो घेतला की जाऊ. आता गोप्रो घेतल्यानंतर टाईमच भेटला नाही. आणि फायनली तो दिवस आज आला. एक 4 महिन्यानंतर मी गोप्रो घेतल्या ठरवलं होतं की गोप्रो घेतला की जाणार मी राईडसाठी. शिरूरमध्ये पोचलोय आपण आता. शिरूर सकाळपासून मूड खराब झाला होता. आता राईड करून थोडा आता मूड फ्रेश झालाय, एकदम एनर्जी आली अंगामध्ये. इथून बघा ना, हे सरळ रोड ते कोपऱ्यापर्यंतच्या गाड्या दिसतात. ते पूर्ण असा रोड आहे, खाली खड्डा आणि परत असा वर. गुगल महाराज आपल्याला दाखवते ते अजून 3 तास, डॉट 3 तास लागते ना आपल्याला इथून. जर न थांबता गेलो तर 152 किलोमीटर राहिले अजून. न थांबता गेलो तर डॉट 3 तासामध्ये पोहोचल. डोंगर बघा ना किती सही दिसतोय, हा अख्खा ऑरेंज. आता तरी थोडं पुढं गेलं, थांबा इकडं पुढं गेल्यावर दाखवतो. जिकडं बघून तिकडं ऑरेंज झाले. इथं पावसाळ्यात काही सही दिसत असेल ना हा रूट. एकदा पावसाळ्यात पण इकडं राईड केली पाहिजे. मग
त्या मावशी हातात वाघ घेऊन चालल्यात. काय तुम्ही लोक वाघाला घाबरता? मावशींनी एका हातात वाघ पकडलाय. आता इथून लेफ्ट घेतला ना, लेफ्ट घेतला की शिर्डीला रोड जातो. आम्ही ॲक्च्युली इथवर केला होता गेल्या वेळेस, इकडून शिर्डीला गेलो होतो आम्ही हे आठवतंय का माहिती आहे का, गेल्या वेळेस आम्ही इथं हरवलो होतो. इथंच अर्धा तास कुठेतरी फिरत होतो. आमचा फोन पण स्विच ऑफ होता, मॅप पण नव्हता आमच्याकडे त्यावेळेस. आता शिर्डीवाले लेफ्ट जाणार, आपण सरळ. सोलापूर 230, औरंगाबाद 113 किलोमीटर. अजून 113 किलोमीटर राहिले. आता घाट सेक्शन लागलंय. हा घाटामध्ये बघा गाडी चालू आहे, भारी मजा येते. घाटात असले खड्डे नाहीत पाहिजेत फक्त. काय पण म्हणा, पण हे नगर रोडचे रोड वगैरे लय खराब आहेत. हा डोंगर किती भारी दिसतोय ना समोरचा. देवस्थान शनी शिंगणापूर. मग शनी शिंगणापूरला जायचं असेल तर इथून राईट घ्यायचा, सॉरी लेफ्ट घ्यायचा. इथून एक फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे शनी शिंगणापूर. जाताना पण येताना बघू, येताना ट्राय करू आपण तिकडं जायचं. बॅग हल्ली का ते चेक करायला उतरलो होतो. आय थिंक बरोबर आहे. थोडी या साईडला आली होती. चला चला, हे कुठं थांबलो होतो आपण? खारवाडीमध्ये आता आपण. मस्त गाव आहे, पण सगळी शेती वगैरे किती भारी केली आहे. ॲक्च्युली मी सकाळी निघताना प्लॅन केला होता की 100 किलोमीटर झाले ना की नाश्ता वगैरे करूयात, पण नाश्ता स्किप झाला आपला त्याच्यातनं. कारण ते तुम्हाला माहितीच आहे काय झालं मगाशी, ते नाश्ता स्किप झाला. आता डायरेक्टली जेवणच करू. ते पण मला वाटतं डायरेक्टली तिथं पोहोचल्यावरच करू, कारण अजून तुम्हाला माझी तर भूक गेली. आता डायरेक्टली तिथे गेल्यावर डायरेक्ट दुपारचं जेवणच करू. मला वाटतं आता हे बाटलीतलं ह्याच्यामध्ये रिफिल करून घ्यायला पाहिजे. मग डायरेक्टली रिफिल करायची गरज नाही, तसं आहे त्याच्यामध्ये. मग जरा जागा पण होईन आपल्या गाडीवर. इथून संभाजीनगर फक्त 40 ते 50 किलोमीटर राहिले फक्त. मग त्यामुळं आत्ताच टाकून घेऊया. हे 2 लिटरची बॉटल आहे, टाकून घेऊ आता. चला ओ माय गॉड. जास्त नाही भरायचं, 2-3 लिटर बसलं बस झालं. दुसरी पण देऊ टाकून, म्हणजे 4 लिटर होते. धुरीले कामाला आली, बरं झालं हे घेतली होती विकत. एक 100-150 किलोमीटर आली ना त्याने ती मागं बांधून. ही तिथनंच घेतली होती गावामधनं, एका हार्डवेअरमधनं. झालं ह्याचं काम तर झालं, लोड कमी झाला. आता वेलकम टू छत्रपती संभाजीनगर. फायनली आपण आता आलोय औरंगाबादमध्ये. गोप्रोची बॅटरी पण 1% राहिली आहे. इथून आपलं हॉटेल काहीतरी 12 मिनिटाच्या अंतरावर आहे इथून.
बीबी का मकबरा बघायला आलोय आपण. अंधार झालाय खूप. याला म्हणतात बीबीचा मकबरा. मकबरा म्हणजे कबर समाधी. तसं इथं आतमध्ये ही कबर आहे. औरंगजेबची ही पहिली पत्नीची कबर आहे. हिचं नाव होतं राबिया दुराणी आणि सेकंड नाव होतं दिलरात बानू बेगम. राबिया दुराणी हे ओरिजिनल नाव होतं. औरंगजेबची ही पहिली पत्नी होती, इराणची होती. ओके. पण हे औरंगजेबनं आपल्या पत्नीसाठी नाही बांधलेले, त्याच्या मुलांना बांधलेले. मोहम्मद आजम शहा याने ज्यात आपल्या आईसाठी बांधलेले, मदरसाठी बांधलेले, आईसाठी बांधले. आईसाठी बांधलेले. मकबरा 1651 पासून स्टार्ट केले, 1661ला याला कंप्लीट केलेले. याला पुन्हा बांधण्यासाठी पुन्हा 10 वर्षे लागलेले. तसे मार्बलमध्ये आहे. इथं फक्त 20% मार्बल आहे, 80% पुन्हा प्लास्टरमध्ये बांधलेले. वरचं जो मेन घुमट आहे, डोम आहे, तो मार्बलमध्ये. मेन कबर जो समाधी मार्बल आहे, बाकी 80% पुन्हा प्लास्टरमध्ये आहे. आतून स्टोन आहे, काळा दगड, त्याच्यात लाईम प्लास्टर आहे, चुन्याचं प्लास्टर आहे. ओके. मार्बल त्यावेळेस आणलेले मकराणा राजस्थानमधून आणलेले. इथं जसे इंजिनियर होते हंसपत राय हे बंगाली होते. अताउल्ला खान इराणी आर्किटेक्चर, एक हिंदू एक इराणी. ओके. आणि मकबरा संपूर्ण जो कॉस्ट लागलेले ₹7.25 लाख 1661 मध्ये. 1661 हां. ताजमहल जसा बांधला तो शहाजहाननं बांधला, मुमताजसाठी बांधलेले. बरोबर. हे शहाजहानच्या मुलांना आपल्या आईसाठी बांधलेले, म्हणजे औरंगजेबच्या मुलांना. ओके. आणि मकबरा संपूर्ण हा परिसर हा पूर्ण 32 एकरमध्ये आहे. 32. आणि चारू बाजूला अशी मोगल गार्डन पुन्हा 32 गार्डन आहे. 16 समोर आहे, 16 पाठीमागे. तसं लाल दगड हा पुन्हा जयपूरमधून आणलेले. हे जे मिनार आहे, एक मिनारच्या आतून जे पायऱ्या वरती जाण्याचं होतं, आता हे बंद केलेले टुरिस्टसाठी. आणि ही मस्जिद आहे, ही मस्जिद नंतर बांधलेले. हे जसं निजामनं बांधलेले, हैदराबादच्या निजामच्या अंडरमध्ये होते. त्यावेळेस 1800 मध्ये हे मस्जिद बांधलेली आहे. मकबरच्या पाठीमागे संपूर्ण डोंगर आहे. ताजमहलच्या पाठीमागे यमुना नदी आहे. पण औरंगजेबची कबर इथून 25 किलोमीटर खुलताबादला आहे. दौलताबाद आणि एरोच्यामध्ये साधी सिंपल कबर आहे. औरंगजेबची स्वतःची कबर जी बांधलेली ₹14.75 मध्ये बांधलेली. अरे बापरे. पण टोप्या विणायचा, कुराण शरीफ विणायचा, तो विकून तो पैसा जमा झाला, तितक्या त्याची कबर बांधलेली. औरंगजेब बांधले 1707 मध्ये आणि ही बिल्डिंग बांधण्यात आलेली इसवी सन 1661 मध्ये. औरंगाबाद सिटीचं पहिलं नाव होतं खडकी, सेकंड होतं फतेनगर. औरंगजेबमधून औरंगाबाद नाव झालेले. आता चौथं नाव पडलेलं छत्रपती संभाजीनगर. आणि हा जो मॉन्युमेंट सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतो. आणि ताजमहल बांधला तो शहाजहान बांधला, हा त्याच्या नातूनं बांधलेला. त्यांच्या नातून. इथं सास आहे, इथं हे सून आहे. ओके. म्हणून याला आईचं मकबरा होता. बीबी का मकबरा. बीबी का मकबरामधून बाहेर आले, मेन गेट पाशी आले. त्या काकांनी माहिती दिली, पण अंधार होता तिथं खूप, म्हणून काका नाही दिसले, पण माहिती त्यांनी दिली. त्यांचा आवाज आला. हा मागं बघा मेन दरवाजा.